नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत घरच्या घरी समोसे करणार आहोत। सोबतच समोस्यांबरोबर खाण्यासाठी गोड चटणीही करणार आहोत। त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। गोड चटणी करण्यासाठी इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता। गूळ भिजत ठेवण्यासाठी इथे भांड्यामध्ये 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हा गूळ 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। 15 मिनिटांनंतर गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। गुळामध्ये कधी कचरा व बारीक खडे असू शकतात, त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपण चटणी करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी घालून घेऊया। यामध्ये 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता इथे हे भांडं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। हे पाणी बरंचसं पातळ आहे, थोडंसं घट्टसर असं पाणी होण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालणार आहोत। त्यासाठी इथे एका छोट्या वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया। हे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे या पाण्यालाही उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम लो करून हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये घालून घेऊया। कॉर्नफ्लोअरचं पाणी घातल्यानंतर जवळपास 5 मिनिटांसाठी आपल्याला हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर इथे हे पाणी किंचितसं घट्टसर असं बनू लागलेलं आहे व हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरंचसं घट्टसर तयार होतं। तर अशा प्रकारे इथे समोस्यांबरोबर खाण्यासाठी गोड चटणी तयार झालेली आहे। ही चटणी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून 8 ते 10 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। समोस्यांच्या आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी इथे एका ताटामध्ये 2 वाट्या चाळून घेतलेला मैदा घालून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। 1 चमचा ओवा हातावरती असा थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया। समोस्यांमध्ये ओवा घालायला अजिबातही विसरायचं नाही, ओव्यामुळे समोस्यांना छान चव येते। समोसे एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। हे तूप अजिबातही वितळून कडकडीत गरम करून घेण्याची अजिबातही गरज नाही, तसंच तूप इथे मी वापरलेलं आहे। आता तूप या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी मोहन म्हणून डालडा किंवा तेलही वापरू शकता। पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर कणकेचा गोळा मळून घेऊया। ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी थोडीशी मऊसूद अशी कणिक मळतो त्याप्रमाणे इथे कणिक मळायची नाही, तर थोडीशी घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे। एकसाथ खूप सारं पाणी न ओतता थोडं पाणी घालूनच कणिक मळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे मी किंचितशी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता आपल्याला ही कणिक 20 मिनिटांसाठी भिजत ठेवून द्यायची आहे। कणिक भिजत आहे तोवर समोस्यांबरोबर लागणारी बटाटा व मटारची भाजी करून घेऊया। त्यासाठी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा आले व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धनेपूड, 1 वाटी ओले मटार थोडेसे वाफवून घेतलेले आहेत ते मटार यामध्ये घालून घेऊया व हे मटार सर्व मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले करपू नयेत म्हणून मटार शिजवल्यानंतर थोडंसं जे पाणी उरलं होतं ते पाणीही यामध्ये घालून घेऊया व 2 मिनिटांसाठी हे मटार या पाण्यामध्ये चांगले शिजू द्यायचे आहेत। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। यामधील पाणी थोडंसं आटल्यानंतर भाजीसाठी लागणारे बटाटे हे अजिबातही कच्चे असता कामा नयेत, चांगले शिजवले गेलेले असले पाहिजेत। यामध्ये आपण किंचितसं पाणी घातलेलं असल्यामुळे आपली भाजी अजिबातही कोरडी होत नाही, थोडीशी ओलसर राहते व खायलाही एकदम अप्रतिम लागते। सर्व बटाटे घालून झाल्यानंतर पावभाजीच्या स्मॅशरने असे थोडेसे बटाटे परत एकदा स्मॅश करून घेऊया।
अशा प्रकारे तुम्ही मटार व बटाट्याची भाजी केली तर विकतच्या समोस्यांमध्ये जशी भाजी असते अगदी तशीच ही भाजी तयार होते. समोस्यांमधील भाजी जर चवीला चांगली असेल तरच समोसे खायला मजा येते. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया व कोथिंबीर ही चांगली भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. भाजी तरी इथे ऑलमोस्ट तयारच झालेली आहे, परंतु भाजीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी एकदम मंद आचेवरती 4 ते 5 मिनटासाठी भाजी अशी सतत परतत राहायची आहे. त्यामुळे भाजी खायला एकदम खमंग होते. 4 ते 5 मिनटासाठी भाजी चांगली परतून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता भाजी ही पूर्णपणे थंड झालेली आहे व कणिकही चांगली भिजलेली आहेत. आता समोसे करायला घेऊया. त्यासाठी मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घेतलेला आहे. इथे मी ही पोळी लाटण्यासाठी थोड्याशा मैद्याचा वापर केलेला आहे. आपल्याला ही पोळी एकदम गोलाकार न लाटता अशी निमुळती लाटून घ्यायची आहे. तसेच ही पोळी एकदम मध्यभागी न लाटता कडेकडेने लाटून घ्यायची आहे. आपल्याला ही पोळी खूप जास्त पातळ करायची नाही, तसेच खूप जास्त जाडही ठेवायची नाही. तर इतपत जाडीची मी इथे पोळी लाटल्यानंतर या पोळीचे 2 भाग करून घेऊया. एका पोळीपासून 2 समोसे तयार होतात, तर इथे 2 पोळ्या लाटल्यानंतर समोसे भरायला घेऊया. तर यातील एक पारी अशी हातावरती घेऊन ज्या बाजूने आपण कट केलेली आहे त्याला थोडंसं पाण्याचं बोट लावून घेऊया व त्यावरती दुसरी बाजू ठेवून चांगलं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून समोसे तेलामध्ये सोडल्यानंतर ते अजिबातही फुटणार नाहीत. तर अशा प्रकारे एक कोन तयार झाल्यानंतर या कोनामध्ये 1 ते 1.5 चमचा भरून भाजी घालून घेऊया. भाजी घालून झाल्यानंतर जी वरची बाजू असते त्यालाही थोडंसं पाणी लावून चांगली पॅक करून घेऊया. अशा प्रकारे दुसरा समोसाही भरून घेऊया. या कट केलेल्या बाजूला पाणी लावून दुसरी बाजू यावरती ठेवून चांगलं पॅक करून घेतल्यानंतर कोन तयार झालेला आहे. यामध्ये भाजी भरून घेऊया. भाजी भरून झाल्यानंतर वरची बाजू ही चांगली पॅक करून घ्यायची आहे. समोस्याची ही खालची बाजू थोडीशी मोठी असल्यामुळे इथे थोडंसं असा फोल्ड मारून घ्यायचा आहे व याला पाणी लावून परत एकदा ही चांगली मिटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दुसराही समोसा तयार झालेला आहे. तरी ते मी काही समोसे तयार करून घेतलेले आहेत. समोसे आपल्याला एकदम मंद आचेवरती तळून घ्यावे लागणार आहे, त्यामुळे समोसे तळण्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे राहिलेले समोसे मी करतच तळून घेणार आहे. इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामधील तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता एकदम मंद आचेवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी 3 समोसे सोडलेले आहेत. समोसे सोडल्यानंतर लगेचच त्यांना उलटायची गडबड करायची नाही. तर अशा प्रकारे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने असे गोलाकार फिरवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटानंतर समोसे उलटपालट करून घ्यायचे आहेत. इथे समोस्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अजून 2 ते 3 मिनटासाठी समोसे तळून घेऊया. लक्षात असू द्या, समोसे आपल्याला मीडियम किंवा हाय फ्लेमवरती तळायचे नाही, तर एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे समोस्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता समोसे तेलामधून काढून घेऊया. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम विकतच्यासारखे हे समोसे दिसत आहेत की नाही ते. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व समोसे मी इथे तळून घेतलेले आहेत. इथे ही गोड चटणी थंड झालेली आहे व तुम्ही ते पाहू शकता, बरीचशी इथे घट्टसर अशी ही चटणी तयार झालेली आहे. यातील एक समोसा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेले समोसे घरीच बनवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.